फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी ही सरळ सरळ धमकी झाली. याला कारण शर्वरी जे त्यांना डेअरी विकत नाही त्याने ती विकावी यासाठी पाटील कुटुंब कोणत्याही थराला जाऊ शकतं. यांना स्वतःचा वर्तमानपत्र चालवता येत नाही, हे मला धंदा व्यवसाय शिकवणार आहेत. मी तुला काही शिकवत नाही. आधी आईचा पदर सोडून निदान उभं तरी राहता येते का हे बघा, आणि मग स्वयंभू असणाऱ्या माणसाविषयी बोला. कळलं? हे शर्वरी, शामराव मोहितेंच्या पायाजवळ सुद्धा उभं राहण्याची तुमची लायकी नाहीये. भास्कर पाटील, भास्कर, भास्कर आवर स्वतःला. आई या दीड दमडीच्या पोरीनी. भास्कर हात खाली कर. आई तू म्हणाली म्हणून सोडलाय, नाही तर मी हिला. काय केलं असतस रे तू? काय केलं असतस तू तिला? जोपर्यंत ही अरुंधती पाटील या घरात आहे तोपर्यंत कुणीही गैर वागू शकत नाही. भास्कर, लाज वाटायला हवी तुला. एका परक्या मुलीवर तू हात उगारलास. माफी माग तिची. आई माफी माग तिची. माफ कर. शर्वरी, भास्करच्या वागण्याबद्दल आम्ही तुझी माफी मागतो. तुम्ही कशाला माफी मागते बाईसाहेब? कारण हे आमच्या घरी घडलं. आमचा मुलगा तुझ्याशी गैरवागला. ह्या घरात कुठच्याही पाहुण्याचा अनादर होत नाही. एनिवे, खूप चांगल्या प्रसंगी आलीस तू. ये, बाबांचा आशीर्वाद घे. हे पत्र आजोबांनी दिलं. थँक्यू. ये. जय हो. नाही शर्वरी, मी तुला पाठवायला नको होतो त्यांच्या घरी. आजोबा, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अहो, जे काही घडलं ते मी स्पष्टपणे सांगितलं की नाही तुम्हाला. ते भास्कर पाटलांनी हात उगारल्यावर मीही गप्प नाही बसले. मी सुद्धा चांगलं सुनावलं त्याला. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना, ज्या निडरपणे मी इथे घरात बोलते त्याच निडरपणे पत्र सुद्धा देऊ नये म्हणून. नाही, मी बोललो होतो ही गोष्ट खरी, पण तरीही तिथे तुझ्याशी इतकं कोणी वाईट वागेल याची कल्पना नव्हती मला. आजोबा, तो भास्कर पाटील आहेच तसला. मला त्याचा चेहरा बघितला तरी राग येतो. जगातले एकमेव शाणे आपणच याच आविर्भावात असतो तो. आणि श्रीमंतीचा केवढा माज आहे त्याला, त्या अरुंधतींबाईंसारखाच. सुलेखा, अहो खरंच आजोबा. आणि त्याला हे सगळं त्याच्या आईनेच शिकवलंय. तिचेच संस्कार आहेत त्याच्यावर. छान. म्हणजे तुझंही असं फटकळ बोलणं म्हणजे माझे संस्कार समजतील लोक, नाही का? आजोबा, नाही ना. मी बघ, कुणाही बद्दल असं बोलू नये. मोठ्या माणसांबद्दल तर कधीच नाही. आज अरुंधतीबाईंचं वागणं मला वेगळंच वाटलं. म्हणजे आपण त्यांच्याविषयी उगाचच गैरसमज केला असं वाटलं मला. अहो, भास्करला तर त्यांनी माझी माफी मागायला लावली आणि नंतर सुद्धा इतकं चांगलं वागलं ते माझ्याशी. माणसं अशीच असतात शर्वरी. म्हणून एक दोन अनुभवावरून कुठल्याही माणसाबद्दल मत कधी बनवू नये. नाही, तरी पण तो भास्कर पाटील वाईटच आहे. आणि त्याचा तो श्रीमंतीचा माज म्हणजे ना,
ए चुप चुप चुप, बिलकुल चुप. मला अक्कल शिकवू नकोस. बायकोकडून अक्कल शिकण्यात काही वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर. दीड दमडीची पोरगी मला म्हणते आईच्या पदराखाली राहून मी लुडबुड करतो आणि मी ऐकून घेणार आहे. मी बांगड्याने भरले हातात. हे बघा तुम्ही प्लीज शांत व्हा. अहो तुम्ही तिच्या वडिलांना वाटेल तसं बोलला असेल म्हणूनच ती रागावली ना. ए नवऱ्यासमोर परक्यांची बाजू घेतेस, परक्यांची बाजू घेतेस तू. भास्कर, सोड तिला. झालं तेवढं पुरे नाही का झालं? तुझा बेतालपणा दिवसेदिवस वाढतच चाललाय. तू जर असंच वागत राहिलास तर एक दिवस सगळ्या जगासमोर माझी मान खाली घालशील. आणि आज तू मला मान खाली घालायला लावलीस त्याचं काय? त्या दीड दमडीच्या पोरीसाठी तू मला मारलंस आहे, तुझ्या भास्करला? का आई, का असं वागलीस? का? भास्कर, मी तुला ह्या आधीही सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगते. तुझ्या या संतापी स्वभावामुळे काहीही साध्य होणार नाहीये. उलट जमवून आलेल्या सगळ्या गोष्टी बिघडतात. हा तुझा संतापच एक दिवस तुझा आणि पर्यायाने माझा घात करेल, लक्षात ठेव. त्या दीड दमडीच्या पोरीने तुझा अपमान केला तरी मी गप्प बसायचं, शांत राहायचं? हो नाही, शांतही राहायचं नाही आणि गप्पही बसायचं नाही. बदला घ्यायचा, पण अत्यंत सावधपणे. समोरचा बेसावध असताना त्याला अशा प्रकारे जाळ्यात अडकवायचं की कुणालाही आपला संशय येणार नाही. पण त्याला मात्र कळेल तो कोणत्या गोष्टीचे परिणाम भोगतोय. आणखीन एक गोष्ट, ती मुलगी जरी दीड दमडीची असली तरी तिच्या आजोबांचा शुभम ग्रुप 150 कोटींचा आहे आणि तो मला हवाय. तेव्हा तुझ्या असल्या वागण्यामुळे माझ्या मार्गात कसलाही अडथळा येणार नाही याची इथून पुढे तू काळजी घे. समजलं? बरं, ठीक आहे. बरं, ठीक आहे. काय करायचं ते मी बघतो. ओके, हां, ठीक आहे. ओ ताई, मानलं बरं का तुला, मानलं. काय झालं? अगं हे तुझे काय हे पटापट निर्णय घेतेस ना, ते आपल्याला आवडलं बरं का. काय निर्णय घेतलायस तू पटकन? कसला निर्णय? हेच भास्कररावांच्या जागी जावई बापूंना फॅक्टरीत आणण्याचा. तुझं डोकं बिकं फिरलाय की काय सुधाकर? काय बोलतोस काय तू? अगं खरं तेच बोलतोय मी. आत्ताच मला आपल्या माणसांकडून फोन आला होता. मनोजराव आज सकाळी म्हणे फॅक्टरीत गेले होते, कसले कसले प्रश्न विचारित होते. हे अण्णांचं कारस्थान असणार. समृद्धीची समृद्धी त्यांना पाहावतच नाही कधी. सतत आमच्या विरोधी काहीतरी बातमी शोधत असतात. मी आता काहीही बोलत नाही. तुला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता काय करायचं ते तू ठरव. पण एक सांगतो तरी, हे तुझे जावई बापू म्हणजे ज्या ताटात जेवायचं त्याच ताटात. जाऊ दे आता, आपण काय बोलायचं. आम्ही सांगूनही तुम्ही पूजेला आला नाहीत जावई बापू? असल्या कर्मकांडांवरती माझा विश्वास नाही, माहिती आहे ना तुम्हाला. शिवाय पूजा पाटलांच्या घरची होती, तिच्याशी माझा काय संबंध? आणि कितीही झालं तरी या घरात मी उपराच, नाही का? असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला आम्ही आमचेच मानतो. मानसीकडनं प्रसाद घ्यायचा विसरू नका आणि थोडीशी विश्रांती घ्या. बातम्या गोळा करून करून दमला असाल तुम्ही.
आज काय विशेष बातमी जावई बापू? खूपच विशेष. समाजाला समृद्धीकडे नेतो असं सांगून फसवणूक करणाऱ्यांची बातमी आहे. येतो मी. थांब मनोज. समृद्धीविषयी काही वाईट बातमी छापणार असाल तर ती आत्ताच्या आत्ता थांबवा, नाहीतर परिणाम गंभीर होतील. आता कसं अरुंधतीबाई पाटलांसारखं बोललात, बरं वाटलं. पण बातमी ऑलरेडी छापायला गेली आहे. गुड नाईट. आणि हो, आठवणीनं प्रसाद खाईन मी. आपल्यालाच प्रसाद देऊन गेला ग. ते म्हणतात ना आपलंच नाणं खोटं म्हणायचं आणि शांत राहायचं. तो आवाज कमी कर. कशी झाली पूजा? पूजेचा प्रसाद दे. कशाला? तुझ्याच आईनं आठवणीनं प्रसाद खायला सांगितलंय म्हणून. एवढंच जर का आईचं ऐकतोस तर मग का नाही थांबलास पूजेला? माझ्यासाठी एक दिवस एवढंच नाही करू शकत तू? मानसी, कामं असतात ग, जावं लागतं. एवढी काय कामं असतात रे तुझी? महत्वाची कामं होती. एवढी काय महत्वाची कामं असतात रे तुझी? हा, इकडे तिकडे फिरायचं, बातम्या गोळा करायच्या. जिकडे सगळं चांगलं चालू आहे ना तिकडे जाऊन स्वतःचं नाक खुपसायचं, चुका काढायच्या, सगळ्या गोष्टीतलं वाईट उचलायचं आणि स्वतःच्या पेपरमध्ये छापायचं. आणि पेपरचं नाव काय? दर्पण. ह्या दर्पण मध्ये ना समाजाची सगळी वाईट रूपं दिसतात. हा तू आरोप करतेस आमच्यावर. आम्ही चांगल्याही बातम्या छापतो. हो, छापता ना, छापता. दिवाळीला सगळ्या पेपरमध्ये फटाके फोडतानाची छान चित्र असतात. आणि तुमच्या पेपरमध्ये वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण ह्याच्यावरचे लेख. आत्ता मध्ये 10वीचा रिझल्ट लागला ना, तेव्हा सगळ्या पेपरमध्ये मुलांची कौतुकं होती, अभिनंदन होतं. आणि अण्णांचा अग्रलेख, नापास मुलांनो खचू नका. अशाने कोण वाचेल रे तुमचा पेपर? का तू वाचतेस ना? नाही वाचल्याशिवाय एवढं बोलतेस का? वाचला ना, कारण घरच्या रद्दीत तेवढाच एक पेपर असतो. कसं का होईना, तू वाचतेस ना पेपर. आणि एवढं हे जे काही बोललीस ना, हे अण्णांना ऐकू किंवा त्यांना सांगून तूच काही संपादक होत दर्पणची. मला वाटतं लगेच खप वाढेल पेपरचा. इट इज नॉट पॉसिबल. अण्णा आयुष्यात कधीही गुणाचं ऐकणार नाही. आणि त्यांना ही जी काही समाज सुधारणा वगैरे करायची आहे ना, ती कधीही शक्य नाही. हे बरोबर बोललीस तू. साधी घरातली माणसं सुधारता आली नाहीत, समाज सुधारणा वगैरे काय करणार? मनोज, टोमणे मारायचे नाही. आणि जा रे, मला बोलायचंच नाही तुझ्याशी. अगं इतक्या वेळ बोलतेस ना माझ्याशी. आता नाही बोलणार आहे. आणि ज्याला माझ्यासाठी एवढं असं करता येत नाही. आणखीन काय का करायचं तुझ्यासाठी? तुझ्यावरच्या प्रेमाखातर ह्या घरात मी आश्रितासारखा राहतोय. सांग ना, आणखीन काय करू तुझ्यासाठी? आता माझी पत्रकारिता तुला मूर्खपणा वाटतोय, पूर्वी तुला हेच आवडायचं ना ग? अरे पण मिनिट, ह्यापुढे मला ह्या विषयावर वाद नकोय. आणि आमचं दर्पण, आमची पत्रकारिता हे आमचं प्रोफेशन आहे, धंदा नाही. समजलं? ताई, तुला एक विचारू? बोल ना. तुला त्या भास्करशी बोलताना भीती नाही वाटली? नाही. का?
तो मला जर का काय बोलला असता ना तर मला काही वाटलं नसतं. पण जेव्हा त्यांनी आजोबांविषयी आणि शुभमविषयी बोलायला सुरुवात केली ना तेव्हा माझं डोकं फिरलं. मग बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजोबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास. म्हणजे सुलेखा, मी तिकडे गेले होते ते शर्वरी मोहिते म्हणून नाही, तर शामराव मोहितेंनी शुभम डेअरीकडून पाठवलेलं पत्र पोचवणारी शुभम डेअरीची प्रतिनिधी म्हणून. आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मला सार्थ करायचा होता. ताई, पुढच्या वेळेस जर तुला आजोबांनी कुठे पाठवलं ना तर तू तुझ्यासोबत उपप्रतिनिधी पण घेऊन जा. कोण ग? खुद्द आम्ही, सुलेखा मोहिते. नाही 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 नाहीतर शुभमची उपप्रतिनिधी. हा, सुलेखा, कसं वाटेल? मस्त. शर्वरीच्या बाबतीत आज जे घडलंय ते खूप वाईट घडलंय. मला उद्याच जाऊन शामरावांची माफी मागावी लागणार. भास्कर चुकला हे आम्हाला मान्य आहे, म्हणूनच तर आम्ही त्याच्यावर हात उगारला ना. हाच हात आधी उचलला असतात तर असा वाया नसता गेला तुमचा चिरंजीव. काय चुकलं आमचं भास्करला वाढवताना? त्यांनी मनमानी करावी असे संस्कार तर नाही घडवले आम्ही त्याच्यावर. नाही, आम्ही मान्य करतो काही गुणांना त्याच्या आम्ही वाव दिला. आम्हाला वाटायचं की तो लढाऊ आहे, धाडसी आहे, म्हणून आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करून दाखवेल, धाडसी निर्णय घेऊन काहीतरी कर्तृत्व गाजवेल. ह्याच्यात काय चुकलं आमचं? तुम्हाला त्याचे जे गुण वाटतायत ना तेच आज अवगुण ठरलेत. कोण आहे? मी आहे. ये. ह्या अवगुणांचे सगळ्यात जास्त परिणाम ही पोरगी भोगते. काय अवस्था झाली आहे तिची. कशी होती लग्नाआधी, कशी फुलासारखी होती, पार पार कोमेजून गेली ती. किती विश्वासानं तिच्या आई वडिलांनी तिला आपल्याकडे पाठवलं होतं. आता तरी आवरा आवरा तुमच्या चिरंजीवाना, नाहीतर खूप खूप उशीर होईल सगळ्याच गोष्टीला. कुठे निघालात? वाचनाची गोळी घेतल्याशिवाय मला झोप येत नाही, माहिती आहे तुला. आणि तू जागू नकोस, तू झोप, नाहीतर मला उद्याची हेडलाईन बदलावी लागेल. हे म्हणजे काय म्हणतात ते, जाऊ दे आता, काय बोलायचं. बोल ना कधीतरी बोल. बोलतो ना, बोलतो. अरे ही काय पद्धत झाली का कानफटात मारायची? किती जोरात मारली, 4 चौघात. अजून तो आवाज माझ्या कानात घुमतोय. काय फाडकन आवाज आला रे. लागला असेल नाही रे ताईचा हात तुला? हा, ताईचा हात खूप लागतो बरं का. लहानपणीचा अनुभव आहे मला, पण मोठेपणी असं कानफटात मारायचं. बस ना आता. शेकतो तुझा गाल मी, शेक. मामा, अण्णा, महत्वाचं बोलायचं होतं. समृद्धीमध्ये गेलो होतो, काही धागेदोरे हातात यायला लागलेत.
उद्यापर्यंत काही पुरावे नक्की मिळतील. मला असं वाटतं अण्णा, उद्यापासून आपण वातावरण तयार करायला सुरुवात करायला हवी.